आपल्याला एक नवीन जॉब सुरू करतो, त्या जॉबमध्ये कुठंतरी नवीन एक स्किल असतं, नवीन एखादं इन्स्ट्रुमेंट आपण वापरायला सुरुवात करतो, हो की नाही? प्रत्येक वेळी आपण वेगळे सुरुवातीला आपण स्किल रूल वापरला, त्यानंतर आपण स्क्रायबर वापरायला सुरुवात केली, नंतर ट्राय स्क्वेअर वापरायला सुरुवात केला, नंतर एक एक्सॉफ्रेम वापरायला सुरुवात केली. प्रत्येक वेळी आपण नवीन इन्स्ट्रुमेंट वापरत गेलो. आता आज आपल्याजवळ जो जॉब आहे तो कुठला आहे? चिपिंग, स्लॉट अँड ऑइल ग्लू, हो ना? आता हे काम करताना आपण मुलांनी सगळ्यांनी या ठिकाणी चिपिंग केलेलं आहे, हा स्लॉट पण तयार केलेला आहे. परंतु या जॉबमध्ये आपण एक नवीन इन्स्ट्रुमेंट वापरायला सुरुवात केलेली आहे, त्याचं नाव काय आहे? व्हर्नियर कॅलिपर. मला एक सांग अनिकेत, या पहिला ज्याला मी हात पकडला आहे याचं काय नाव आहे? फिक्स जॉय. काय हा? फिक्स जॉय. हा काय आहे? मुव्हेबल जॉय. आणि हा जो पूर्ण पार्ट आहे ज्याला हा मुव्हेबल जॉ फिट आहे त्या पार्टचं काय नाव आहे? मग या व्हर्नियर स्लाइडवरती काय काय अटॅच आहे? हा काय आहे? हा काय नाव आहे तर? मोठ्याने बोला. डेप्थ बार आहे, बरोबर. हा इथे काय वरती? लॉकिंग स्क्रू आहे. आता हा जो जॉब आपण बनवला आहे याच्यामध्ये आपण स्लॉट पाडलेला आहे. आता या इन्स्ट्रुमेंटचा हा काय आहे? व्हर्नियर कॅलिपर. काय आहे? पण हा हे इन्स्ट्रुमेंट जे आहे ते मल्टीपर्पज काम करणारं इन्स्ट्रुमेंट आहे. याच्या सहाय्याने आपण बाहेरील माप चेक करू शकतो, काय बाहेरील, नंतर याचे आतील माप चेक करू शकतो, नंतर याचे आपण डेप्थ सुद्धा चेक करू शकतो. काय करू शकतो? डेप्थ. म्हणजे तीनही माप आपण ह्या एकाच इन्स्ट्रुमेंट घेऊ शकतो, म्हणजे आतील माप, बाहेरील माप आणि खोली. आता या ठिकाणी आपल्याला आतील माप आणि बाहेरील माप घेण्याचं तुम्हाला समजलेलं आहे, पण डेप्थ बारचा उपयोग अजून तुम्ही केलेला नाही आहे. आणि ती वेळ आज आपल्याला आलेली ह्या जॉबच्या माध्यमातून, तर ते आपण बघूया. हा डेप्थ बार जो आहे याला मग इथे थोडा कट दिलेला आहे, दिसतोय त्याला ना? काय दिसतोय? इथं कट दिलेला आहे डेप्थ बार. काय दिलेला आहे? याचा कमीत कमी पृष्ठभाग ज्या ठिकाणी ज्या तळाचा आपण डेप्थ चेक करणार आहोत, खोली चेक करणार आहोत, त्या ठिकाणी कमीत कमी जागेवर हा स्थिर व्हावा. जास्त जागेवर जर हा स्थिर झाला तर काय होणार? तो ॲबलॉंग होईल. काय होईल? येणारं मेजरमेंट आपलं परफेक्ट येणार नाही. याकरिता आपल्याला इथं कट दिलेला आहे, कंपनीने दिलेला आहे. मग हा आता लावण्याची एक पद्धत आहे डेप्थ चेक करण्याची. याचा जो स्लॉट असलेला भाग जो आहे हा नेहमी ज्या कडेकडे आपण ठेवून चेक करणार तिकडे हा स्लॉट असला पाहिजे. समजा आता या कडेवरती मी याचा जो आपला बीम आहे, बीमचा जो एंड आहे तो याच्यावर रेस्ट करणार आहे. मी इथं रेस्ट केला मी याला, आणि याला मी इथं खाली सरकवतोय. तुम्ही या ठिकाणी जर बघितलं तर जो कट असलेला जो भाग आहे याचा डेप्थ बारचा कट भाग कुठे केला? मी या एजकडे केला. कुठल्या एजकडे? ज्या एजवरती आपण हा बीम टेकवणार आहोत. हा टेकवला या ठिकाणी, नंतर आपण काय करणार? या ठिकाणी याला हे लॉक करणार. काय करणार आहे? लॉक केलं, आणि इथं जे रिडिंग येईल ते रिडिंग म्हणजे याची खोली झाली. ती रिडिंग म्हणजे कायची? खोली, डेप्थ. म्हणजे डेप्थ बारचा उपयोग जर तुम्ही हा स्लॉट कटिंगचा उलट्या बाजूला घेतला तर तुमचं मेजरमेंट अचूक येण्यामध्ये तुम्हाला तिथे अडथळा निर्माण होईल. कारण काय होईल? तुमचं एकदम कोपऱ्यावरती स्थिर होईल. बघा, कुठलाही तुम्ही हा जो स्लॉट आहे आपण आतल्या बाजूला जो स्लॉट ठेवतो हा कधीही परफेक्ट 90 मध्ये नसतो. याचा जो एंड आहे खालचा परफेक्ट 90, मग तो असा असतो. थोडासा कसा असतो? थोडासा स्लोपी असतो तो भाग. मग जर आपण याची जर इकडची जी एज आहे ही एज अशी जर इथे टेकवली तर काय होणार आहे? तो स्लोपी भागावर टच होईल. काय म्हणतो? म्हणजे जरा उंच येतो. ऍक्च्युअल डेप्थ पेक्षा जरा काय येतो? आपल्याला माप बरोबर मिळेल का? नाही मिळणार. म्हणून याचा जो कट असलेला जो भाग आहे तो आपल्या एजच्या बाजूला घ्यायचा. कुठे घ्यायचे? एजच्या बाजूला घेऊन, आणि तिथं आपल्याला आता बघा हा स्थिरावताना जो 5 मिलीमीटर किंवा 2-2.5 मिलीमीटर तो बाहेरच्या बाजूला स्थिरावतो. म्हणजे ऍक्च्युअली जी डेप्थ आहे आपली त्या बाजूला जाऊन हा डेप्थ बारचा जो खालचा पॉईंट आहे तो तिथे स्थिरावतो. मग त्यामुळे आपल्याला अचूक माप मिळायला मदत होते. लक्षात आलं? मग आता हा डेप्थ बार लावताना कशा पद्धतीने लावणार? त्याचा जो स्लॉट आहे खाली दिलेला तो स्लॉट कुठे असणार? ते एजकडे. स्लॉट कुठे असणार? एजकडे. म्हणजे आपल्याला अचूक माप मिळेल. जर आपण स्लॉट असलेली बाजू विरुद्ध दिशेला केली तर मिळणारं मेजरमेंट हे अचूक मिळणार
ते काय मिळेल, कमी मिळेल. काय मिळेल, कमी मिळेल. स्लाइडचा झिरो आहे हा व्हर्नियर स्लाइडचा झिरो. या बीम स्केलवर, ही बीम स्केल आहे, ही काय आहे, बीम स्केलची आखणी वेगळी, ही बघा दिसते बरेच सगळी ती, आणि याची वेगळी आहे. व्हर्नियरचा झिरो बीम स्केलच्या कोणत्या रेषेपर्यंत आलेलं ते बघायचं आपल्याला कधी पण. काय करायचंय, बोला. व्हर्नियरचा झिरो बीम स्केलच्या कोणत्या रेषेवरती आलेलं ते बघायचं आपल्याला. कोणत्या रेषेवर ते कसं बोलणार, तर ही जी बीम आहे, हा पहिला जो आहे ना आपला हात पकडलेला मी, फिफ्थ जॉ, याच्यावर जी आखणी आहे त्या झिरो पासून किती वेळेसाठी बघायची आपल्याला. आज सांगतोय, परत सांगणार नाही. अतिशय सोपं आहे. ठीक आहे. मग आता हे जे रिडिंग आलेलं आहे हे आहे 4 आणि 5च्या मध्ये. 5वी पण रेषा नाही आहे ती, 4 आणि 5च्याच मध्ये आहे, म्हणजे 4 मिलीमीटर पूर्ण आहे. किती आहे. आता व्हर्नियर स्केल जर बघितलं आपण, याला थोडं तुम्ही स्लाइड जर केलं, आता इथं जो 7 आहे ते व्हर्नियर स्लाइडवरचा 7, व्हर्नियर स्केलवरचा 7, 7ची रित्या 0.7 झाली. 7ची व्हॅल्यू काय झाली मग, 0.70. काय झालं, काय झाली, 0.70. आणि इकडे मेन स्केलचं रिडिंग काय आलंय, 4 आणि 5च्या मध्ये ना. 5 पूर्ण झालंय का, 4 आणि 5च्या मध्ये येते. मग 4.70 मिलीमीटर किती, म्हणजे 4.70 ही रिडिंग आहे. याच्या जॉबची जी डेप्थ आहे 4.70 आहे. आता मला सांगा त्या ड्रॉइंग मध्ये डेप्थ किती दाखवलेली आहे, किती एम ची खाली जाऊ शकतो, किती, 0.30 मिलीमीटर. आणि आपल्याला लिस्ट काउंट काय दिलेलं, आपला टॉलरन्स काय दिलेलं आहे, 0.5 मिलीमीटर प्लस मायनस किती. म्हणजे तसं जर पाहिलं तर तुझा जॉब हा जो आहे टॉलरन्स मध्ये पूर्ण झालेला आहे. टॉलरन्स मध्ये 5 मध्ये म्हटलं, मग 5 म्हणजे आपल्याला 0.5 म्हटलेलं आहे, प्लस पण झालेलं आहे मायनस पण झालेलं. म्हणजे तुझा जॉब ही डेप्थ 4.5 mm झाली असती तरी चाललं असतं, आणि 5.50 झालं तरी चाललं असतं. किती, म्हणजे 5 पेक्षा जास्त अर्धा मिलीमीटर झालं तरी चाललं असतं. 5 पेक्षा कमी अर्धा मिलीमीटर म्हणजे 4.5 मिलीमीटर तरी चाललं असतं. दॅट इज फॉर टॉलरन्स. टॉलरन्स म्हणजे आपल्याला काम करताना एखाद्या कंपनीने त्या जॉबवर दिलेली सूट असते. काय असते, सवलत. म्हणजे तेवढं प्लस मायनस झालं तुमचं तरी चालू शकतं, ते काम आपलं भागू शकते त्याने.